ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांनी भगवंताची स्तुती करताना एकदा असं म्हटलं की ह्या संसाराची, ब्रह्मांडाची, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि त्याचा संहार याच्या निमित्तानं मायेकडनं ज्या लीला होतात हा सगळा आपलाच खेळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. आता खेळ जर म्हटलं तर खेळ हा अधिक्यानं बालांमध्ये होतो. खेळणं हा बालधर्म आहे. आणि परमात्मा तर गंभीर आहे, मग तो बाल कसा असेल? पण पुन्हा खेळणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. कर्म कशासाठी केलं जातं? काहीतरी अपूर्ण आहे त्याच्या पूर्तीसाठी कर्म केलं जातं. परमेश्वर स्वतः तर नित्य तृप्त आहे, स्वतःच तृप्त आहे आणि अन्य सगळ्यांपासून तो पूर्णतः निवृत्त आहे. मग त्याच्यात खेळण्याची तरी इच्छा कशी होईल वा कुठून येईल? तेव्हा भगवंतानी हा खेळ खेळला असं म्हणणं हाही एक प्रकारचा अध्यासच आहे. कधी कधी अध्यासामुळं दोन गोष्टी एकच असल्याचं मानलं जातं. उदाहरणार्थ मी देह आहे. आता मी देह आहे हे बोलणारा जो मी आहे तो चेतन आहे आणि माझा असलेला जो देह आहे तो जड आहे. मग चेतन आणि अचेतन हे खरे एकच कसे होतील? पण ते एकच आहेत असं वाटणं हाच अध्यास आहे. अतस्मिन् तद्बुद्धी अध्यासा असं अध्यासाचं लक्षण केलं जातं. पण युक्तीनं किंवा तर्कानं जी गोष्ट सिद्ध होत नाही पण स्वच्छ तर दिसते, अनुभवाला येते, कळते, तिला माया म्हणतात आणि ती अनिर्वचनीय आहे, अचिंत्य आहे. ती सगळ्या गोष्टींवर आवरण टाकते. वास्तविक काही झालेलंच नसतं पण ते झालंय असं वाटणं हा मायेचा खेळ आहे. संसार निर्माण होतो, त्याची स्थिती पालन केली जाते, त्याचा संहार केला जातो. हे जे वाटणं आहे हाच सगळा मायेचा खेळ आहे आणि ही माया त्या भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. अशा त्या भगवंताला नमस्कार करतो असं ब्रह्मदेव म्हणाले. ते म्हणाले की आपण ह्या विश्ववृक्षासारखे विराजमान दिसतात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगताची उत्पत्ती, त्याची स्थिती आणि त्याचा प्रलय याच्यासाठी अनुक्रमे माझी, आपल्या स्वतःची आणि महादेवांच्या अशी 3 रूपं प्रधान शाखांमध्ये विभक्त होऊन घेतली आणि शिवाय त्याच्यानंतर प्रजापती किंवा मनु वगैरे अनेक शाखा प्रशाखांच्या रूपात आपण सगळ्याचा विस्तार केला. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. एकच ब्रह्म सृजनासाठी ब्रह्मदेव होतं, तेच परब्रह्म स्थिती पालनासाठी विष्णू होतं आणि तेच परब्रह्म विनाशासाठी, प्रलयासाठी, संहार करण्यासाठी शंकर होतं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे वस्तुतः वेगळे नाही तर एकाच परब्रह्मानं कार्याच्या निमित्तानं घेतलेली ही वेगळी रूप आहेत. वस्तुतः ते सगळे एकच आहेत आणि अशा एकच एक असलेल्या भगवंताला ब्रह्मदेव म्हणाले मी नमस्कार करतो. ते पुढे म्हणाले की भगवंता आपण जो स्वधर्म सांगितला तो स्वधर्म म्हणजे आपली आराधना करणं हाच लोकांचा स्वधर्म आहे आणि तोच त्यांच्या कल्याणासाठी कारणीभूत होणार आहे. परंतु जी माणसं ह्या दृष्टीने
नित्य उदासीन असतात, आणि नित्य उदासीन असतात एवढंच नव्हे तर त्याच्या विरुद्ध विपरीत अगदी निषिद्ध सुद्धा कर्म करीत राहतात. अशा प्रवास करणाऱ्या लोकांच्या बाबतीत आपण त्यांची जी जीवन आशा आहे ती अत्यंत सावधपणे कापून काढता, शीघ्रतेने कापून काढता, आणि हे करणार जे तत्व आहे तो जो बलवान काल आहे तेही आपलंच रूप आहे. त्या कालरूप आपल्याला मी नमस्कार करतो. जरी मी सत्यलोकाचा अधिष्ठान आहे आणि मला जरी 2 परार्थापर्यंत आयुष्य मिळालेलं आहे, एकीकडे सगळ्या लोकांना मी वंदनीय सुद्धा आहे, तरी सुद्धा भगवंता आपला त्या कालरूपाला मी सदैव भिवून असतो, घाबरतो, आणि त्या कालरूपापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि आपली प्राप्ती करण्यासाठी दीर्घ काळपर्यंत तप केलं. आपण स्वतः त्या तपस्येचे साक्षी आहात. असा साक्षीरूप चैतन्याला, भगवंताला मी नमस्कार करतो. पुढे ब्रह्मदेव म्हणाले की आपण पूर्ण काम आहात. आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणत्याही विषय सुखाची इच्छा नाही, आणि तरी सुद्धा आपण आपल्याच बनवलेल्या धर्ममर्यादांच्या रक्षणासाठी पशुपक्षी, माणसं, देवता इत्यादी जीवयोनींमध्ये आपल्याच इच्छेनं शरीर धारण करता आणि राहता. ही सगळी आपलीच लीला आहे, आणि अशा लीलाधारी लीलाकर्त्या पुरुषोत्तम भगवंताला माझा नमस्कार असो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, वास्तविक ह्या 5 गोष्टी योगशास्त्राच्या दृष्टीने क्लेशदायक मानलेल्या आहेत, क्लेश स्वरूप मानलेल्या आहेत. पण ब्रह्मदेव म्हणाले आपण कुठल्याही प्रकारे ह्या 5तल्या कुठल्याही गोष्टीच्या अधीन राहत नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांनाच दुसऱ्या भाषेत, दुसऱ्या शब्दांमध्ये असमंजसता, अभिमान, प्रेम, तिरस्कार आणि स्वतःच्या मृत्यूला भिणं असं म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्यांच्या निराकरणाचा एकमेव उपाय म्हणजे भगवत गुणवर्णनाचं श्रवण करणं. ब्रह्मदेव सांगतात आपण ह्या कुठल्याही 5 अधीन नसता तरी सुद्धा या वेळेला जे सगळे कोणी संसाराच्या आपल्या उदरामध्ये लीन होऊन भयंकर अशा तरंगमालांच्या विक्षुब्ध अशा प्रलयकालीन जलामध्ये राहिलेले आहेत, ते आपल्या पूर्वकल्पातल्या कर्म परंपरेमुळे श्रमित होऊन जीवांना विश्राम देण्यासाठीच आहेत. आपण त्या भयंकर अशा तरंगमालांमध्ये अनंताच्या म्हणजे शेषाच्या शय्येवर शयन करत आहात. ते शयन सुद्धा पूर्वकल्पातल्या नानाविध कर्म परंपरांमुळे जी माणसं, जे जीव कष्टी झालेले आहेत त्यांना विश्रांती देण्यासाठीच आपण हे शयन करत असता. आपल्या नाभिकमलरूप भवनातून माझा जन्म झालाय. हे संपूर्ण विश्व आपल्याच उदरामध्ये समाविष्ट झालेलं आहे, आणि आपल्याच कृपेमुळं ह्या त्रिलोकीची रचना करण्यासाठी
मी प्रवृत्त झालोय, हा आपलाच उपकार आहे. आणि अशा वेळेला योगनिद्रेचा शेवट होण्यामुळं, शेवट झाल्यामुळं आपले नेत्रकमल हळूहळू विकसित होत होत चाललेले आहेत. त्या आपल्याला माझा नमस्कार असो. आपण संपूर्ण जगताचे एकमात्र सरुद आहात, एकमात्राचे आत्मा आहात आणि त्याचप्रमाणे शरणागतांवर कृपा करणारेही आहात. आणि म्हणून आपल्या ज्या ज्ञानानं आणि ज्या ऐश्वर्यानं संपूर्ण विश्वाला आपण आनंदित करता, ज्याच्यामुळे माझी बुद्धी सुद्धा आपण संपन्न करता, अशा आपल्याला नमस्कार करतो की त्या नमस्कारामुळं पूर्वकल्पासारखंच याही वेळेला मी या जगताची रचना करू शकेन. ब्रह्मदेवाने एवढी स्तुती केली. आणखीन पुढे काही त्यांनी भगवंताला उद्देशून काही सांगितलं का? पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.